हेलो दोस्तों, मैं आपका दोस्त तनवीर शाह। मैं आया हूँ मेरे फ्रेंड के गांव में, नामदेव सुबनवाड़ के गांव में। मैं मुलाकात कराता हूँ इससे। ये मेरा दोस्त है नामदेव। नामदेव हाय बोलो। हाय। और ये जो है अपने हल्दी की ऑर्गेनिक खेती सेंद्रिय पद्धति से ये हल्दी बनाते हैं। और ये जो हल्दी है ये मेरे पीछे आप देख सकते हैं, ये हल्दी है, ये हल्दी के झाड़ हैं। और इसका एक फ़ायदा ये है कि अपना जो आयुर्वेदा में इसका बहुत बड़ा बेनिफिट है। तो ये जो आप देख रहे हैं ये जो है ये पूरा हल्दी का खेत है। ये करीब 2 एकड़ का खेत है, इन्होंने बनाया है इसको। अभी चलिए आपको दिखाते हैं। 2 से ज़्यादा है एकड़। हाँ, 2 एकड़ से ज़्यादा है। नमस्कार मित्रांनो, नागरिकांनो, आपण आलो आहोत नांदेड शहरातील शिकारा या गावी। आणि मी जिथे थांबलो आहे ती हळदीची शेती आहे। ती शेती म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीने आपण शेती करत असतो। ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 3 वर्ष यावरती कोणत्याच रासायनिक पद्धतीचा प्रयोग केला जात नाही। तर यावरती फक्त आणि फक्त नैसर्गिक पद्धतीने फवारणी करणे, खत पाणी घालणे, याला म्हणते सेंद्रिय पद्धतीने हळदीची शेती करणे। हे आपण 4 ते 5 वर्ष झालं करतो। आणि अनेक शहरामध्ये आपण ही हळद पावडर करून मी स्वतः विकत असतो। तर अनेक डॉक्टरांसाठी सुद्धा या हळदीचा उपयोग होतो। खाण्यासाठी हळद आणि डॉक्टरांसाठीची हळद वेगळ्या प्रकारची असते। जी काही आपल्याला डॉक्टरांना जी हळद लागत असते, जी आतमध्ये उगवल्याच्या नंतर जी ओली हळद असते त्याला कट करून त्याचं बारीक चुरा करून ती आयुर्वेदात वापरली जाते आणि त्या औषधासाठी वापरतात। आणि जर आपल्याला खाण्यासाठी जर करायचे असेल तर जी हळद उगवली जाते त्या हळदीला आपण शिजवलं जातं। शिजवल्याच्या नंतर वाळू घालावं लागतं। वाळू घातल्याच्या नंतर आपण तिला ढोल केल्याच्या नंतर खोम स्वरूपामध्ये तयार होते। तेव्हा आपल्याला ती खाण्यासाठी मग योग्यतेचे असते। तर आपण कोरोना काळापासून आपण खूप अवेअरनेस झालेले आहोत। आपण सेंद्रिय पद्धतीने खाण्याच्याकडे कल झालेला आहे। त्यामुळे मी असा विचार केला की हळद जी आहे अनेक प्रकारे काम करते। कॅन्सरवरती काम करते। समजा तुम्हाला खोकला, सर्दी, कफ वगैरे झालेला असेल तर दुधामध्ये जर हळद तुम्ही टाकून जर रात्रीला पीत गेलात तर तुमचं कफ, खोकला कमी होत जाते। तुम्हाला कॅन्सरसाठी अशा अनेक रोगावरती आपले हळदीचं काम चाललेलं असतं। त्यामुळं मी असा विचार केला की आपण थोडं वेगळ्या पद्धतीनं शेती करावी आणि मॉडर्न पद्धतीनं। आणि आपण एक ते मधला दुवा बनतात। शेतकऱ्याला पिकवता येतं पण की नाही, शेतकऱ्याला जे पिकलेलं आहे ते विकता येत नाही। त्यामुळं शेतकरी मागे पडलेला आहे। कारण आपण शेतामध्ये पिकवतो आणि आडत्याला नेऊन देतो आणि त्या आडती त्याचा दुप्पट भाव करून विकला जातो। परंतु शेतकऱ्यांना जे पिकवलं, ते जे पिकवलेलं आहे ते पिकवलेलं त्याला विकता येत नाही। त्याचा मोल कुठं येईल हा त्याचं ज्ञान नसल्यामुळे त्याचा वापर जास्त, त्याचा दुरुपयोग करून घेतला जातो आणि त्याला जे मालाचा भाव पाहिजे ते भेटत नाही। सोचूं तुझे तो है शोभा, सोचूं तुझे तो शाम है, तेरे आग में ही जलते कोयले से हीरा बनते, ख्वाबों में आगे चलते हैं तुझे बताना तेरे वास्ते मेरा इश्क सूफियाना मेरा। हल्दी के बारे में इंफॉर्मेशन लेने के बाद हम निकल चुके नामदेव की गांव की तरफ।
तो आइए देखिए नामदेव के गांव की खूबसूरती।